आपण पाहतो आहोत की गेल्या 2 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः कोळवाडी 1 नंबर आणि 2 नंबर याच्यामध्ये जे काही दरडी कोसळल्या आहेत त्याच्यामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचे चित्र पाहत आहे. मात्र इथले जे आमदार आहेत दिलीप वळसे पाटील ते आपल्याला ॲक्शन मोडवर दिसत आहेत. सातत्याने आपण जर इथं पाहिलं तर संपूर्ण जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देत आहेत. याविषयीची संपूर्ण त्यांनी माहिती घेतली, एक बैठक देखील घेतली आणि या बैठकीत संपूर्ण जी काही आढावा आहे तो देखील त्यांनी घेतलेला आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर ते ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय की संपूर्ण तुम्ही पाहणी केली, संपूर्ण आदेश देखील दिले आहेत. कशा कशा पद्धतीने आपण यावर संपूर्ण मात करतो. दोन गोष्टी आहेत. एक अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, त्याच्यामधून विस्कळीत झालेलं जनजीवन, याला सुधारण्याचा आमचा एक पहिला प्रयत्न आहे. आणि हा सगळा जो आदिवासी भाग आहे हा डोंगराळ आणि कडेपठारचा भाग आहे. त्यामुळे या भागामध्ये 3-4 ठिकाणं अशी आहेत की जिथं कधीही लँडस्लाईड होऊ शकते. आमच्यासमोर एकच पर्याय आहे की या सगळ्या गावांचं अन्यत्र पुनर्वसन करणं. पैकी एक गावाचं जमीन खरेदी झालेली आहे, जमिनीचं सपाटीकरण झालेलं आहे आणि प्लॉट पाडून ते तयार केलेलं आहे. आणि बाकीच्या 3 ठिकाणचं सुद्धा जमीन मिळालेली आहे. सपाटीकरणासाठी जे काय निधी DPDCकडून लागणार आहे तो DPDCकडून सुद्धा तो निधी एखाद्या आठवड्यात मंजूर होईल आणि ते सपाटीकरणाचं काम होऊन प्लॉट पाडून ज्यांना स्थलांतरित करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी ते प्लॉट दिले जाते. मग प्रश्न राहतो की या जवळपास 300 घरं बांधावी लागणार आहेत आणि या 300 घरं बांधण्यासाठी प्रत्येक घराला 4 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. आणि म्हणून मग काही निधी शासनाचा, काही निधी त्या घरमालकाचा आणि काही निधी CSR मधून असा हा निधी उभा करून या लोकांना हे सगळं उभं करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि पंतप्रधानांची जी सौर योजनेची स्कीम आहे त्या योजनेमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसवून देणार आहे. 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅटपर्यंत त्या ठिकाणी त्याच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देते. तो कार्यक्रम आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा निर्णय केलेला आहे. जिथं रस्ते तुटले तिथं रस्ते आम्ही दुरुस्त करतोय, जिथं पूल तुटले तिथं करतोय. आणि या भागात पाऊस खूप पडतो. आता जवळजवळ गेल्या काही दिवसामध्ये 1600-1700 मिलीमीटरपर्यंत पाऊस या भागात पडलेला आहे. पण तरीसुद्धा हे सगळं पाणी ही लाल माती असल्यामुळं खालून निघून जातं आणि उन्हाळ्यामध्ये या लोकांना प्यायलासुद्धा पाणी राहत नाही. आणि म्हणून कितीही बंधारे केले, किती काही केलं तर इथला पाण्याचा प्रश्न हा काही सुटत नाही. आम्ही वर्षानुवर्षे त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून आता आज ज्या काही मागण्या ग्रामस्थांनी मांडलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत इथं सूचना दिलेल्या आहेत की बंधाऱ्यांची एस्टिमेट ताबडतोब करून घ्यायच्या. त्याच्यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईल आणि पावसामुळे जे नुकसान झालं त्यांचेसुद्धा फक्त पिकाचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, खाजगी मालमत्तांचं नुकसान याचेसुद्धा पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. सगळे अधिकारी, सर्व यंत्रणा माझ्याबरोबर या ठिकाणी आज दौऱ्यात आहेत दिवसभर. आता आणखीन एका ठिकाणी जायचं राहिले, बाकी सगळी गावं जवळजवळ झालेली आहेत. आणि नंतर मग मी उद्या अधिवेशन अटेंड करायला मुंबईला जाणार आहे. निश्चित आता 30 जुलै येते त्याच्यामुळे पुन्हा एकदा माळींच्या आठवणी करत मागणी आली आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे माळींसाठी काय करतो. नाही, आज माळींला आम्ही गेलो होतो, जिथं स्मारक उभं केलेलं आहे तिथे आम्ही नमस्कार करून आलेलो आहे. आणि ह्या आता रोज येणाऱ्या नवीन नवीन मागण्या आहेत त्या पुरं करण्यासाठी फेज वाईज ते काम करावं लागतं आणि ते आम्ही करतो. श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारे दोन्ही रस्ते काल खरं तर बंद झाले होते. आता भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आपण प्रशासनाला काही सूचना दिली. अशी संपूर्ण खात्री कोणी देऊ शकत नाही, कारण कालचा पाऊस हा असाधारण पाऊस होता. हा काय नियमित पाऊस नव्हता. एका कमी वेळामध्ये इतका पाऊस पडणं हे म्हणजे डिंब्याचं धरण
जे 6.6% भरलेलं होतं, त्या 46% भरलेलं आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये 40% धरणामध्ये म्हणजे जवळजवळ 6 TMCचा पाणीसाठा त्या ठिकाणी वाढलेला आहे. इतका प्रचंड पाऊस या परिसरात झालेला आहे आणि साहजिक दरडी कोसळणं, रस्त्यावर येणं, रस्ते बंद होणं हे साहजिक आहे आणि कालच सगळे रस्ते खुले करण्यात आलेले आहेत. आता एखादा दुसरा रस्ता राहिला असेल तर त्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत. निश्चित. तर हे होते दिलीप वळसे पाटील, ज्यांनी खरं तर या सगळ्या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सातत्याने ते आता संपूर्ण दौरा करून या सगळ्या नुकसानीची देखील पाहणी करताना दिसत आहेत. आता पुढच्या काळात देखील जो पाऊस पडेल त्या दृष्टिकोनातून देखील काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. अविनाश पवार, NDD मराठी, जांभोरी, पुणे.